कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तो भीती लपवण्यासाठी रागाचं आवरण ओढतो. संकेत चोप्रा. यावेळी तुझा मुखवटा मी पाहिलाय. तुझ्या रागाच्या पलीकडचं तुला लपवता आलं नाही. अर्ध्या तासाने अंजू घरी आली. मी आले, ती आवाज देत म्हणाली. हो अंजू. आराध्याने आवाज दिला आणि स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत तिच्या खोलीत बसली. अंजू वर आली आणि जवळ बसत म्हणाली. काय ग, सगळं ठीक आहे ना? चेहरा थोडा फिकाच दिसतोय. नाही नाही, मी ठीक आहे, आराध्याने खोटं असत उत्तर दिलं. खोटं बोलतेस? काय झालं? त्याने काही केलं का? विश्वास ठेव अंजू, काहीच नाही, मी ठीक आहे. नक्की? हो. आता जुली कशी आहे ते सांग. विषय बदलताच अंजू शांत झाली. दोघीही ठीक आहेत. डॉक्टर म्हणाले काळजीचं काही कारण नाही. महेश तिच्यासोबत आहे. छान. आपण वीकेंडला भेटायला जाऊया. हो जाऊ, थोड्या वेळाने तिने विचारलं. तो कधी आला घरी? तू त्याच्या आईला मेसेज केलास ना? नेहमीप्रमाणे रात्री 1 वाजता. आणि हो, मेसेज केला होता. ठीक आहे, मी जाऊन विचारते त्याला काही लागलं तर. अंजू वर गेली. नेहमीप्रमाणे संकेतने रागाने ओरडतच तिला हकलून दिलं. ती खाली आली आणि स्वतःला शांत करण्यासाठी काही खोल श्वास घेतले. आराध्याने अखेर विचारायचं ठरवलं. अंजू, काही विचारू का? हो विचार. अंजू हसून म्हणाली. तू अजून इथेच का आहेस? रोज त्याच्या ओरडण्यानंतरही? तो नेहमी दारू पितो, कुणाच्या भावना समजून घेत नाही, इतरांना दुखवायलाच तोंड उघडतो. तुला कधी प्रेमाने उत्तर दिलं असेल का त्याने? स्वतःचा सन्मान नाही वाटत तुला? अंजू शांत झाली. आराध्या बोलतच राहिली. राग, उद्धटपणा असं आयुष्यभर सहन करणं म्हणजे पुरे. त्याच्याबद्दल असं बोलू नकोस. अंजूने अचानक थंड पण तीक्ष्ण आवाजात उत्तर दिलं. तिच्या डोळ्यात संताप चमकत होता. अंजू तडाख्यात उठून स्वयंपाकघरात गेली. आराध्या चकित झाली. तिने कधीच अंजूला असं पाहिलं नव्हतं. ती खोलीत परत आली आणि पलंगावर झोपली. देवा, मला बाबा हवेत. मला हे ठिकाण नकोय. मला हे शहरच नकोय. असा राग मनात साचत ती कधी झोपली कळलंच नाही. काही वेळाने ती जागी झाली तेव्हा पाहते तर अंजू तिच्या शेजारी सोफ्यावर बसलेली होती. आराध्या बसली. अंजू उठून तिच्या जवळ आली. बेटा, सॉरी, मला तसं वागायला नको होतं, ती अपराधीपणे म्हणाली. ठीक आहे अंजू, मलाही तुझ्या वैयक्तिक आयुष्यात बोलायला नको होतं. मी कोण आहे? फक्त एक परकी माणूस, आराध्या किंचित रागाने म्हणाली. अंजू तिच्यासमोर गुडघ्यावर बसली आणि तिचे हात स्वतःच्या हातात घेत म्हणाली. तू परकी नाहीस. माझ्यासाठी तू दुसरी जुली आहेस. आराध्या शांत झाली. चालेल, आता माझ्यासोबत चल वरच्या खोलीत, अंजू म्हणाली. मनात अजून थोडासा राग असूनही कुतूहलाने आराध्या तिच्यासोबत गेली. इथे बस, तिने पलंगावर बसवले. अंजूने कपाट उघडलं आणि एक मासिक तिच्या हातात दिलं. हे बघ. आराध्याने समोरच्या कव्हरकडे पाहताच तिचे डोळे विस्पारले. श्वास अडखडला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्यावर संकेत चोप्राचा फोटो होता. हसतमुख, आजच्या त्याच्या अवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळा. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे नव्हती. ओठांवर मृदू गुलाबी हसू. दाढी न करता स्वच्छ चेहऱ्यावर यशाची चमक. शरीर अगदी फिट. ॲब्स आणि पॅक्स स्पष्ट दिसत होते. तो जणू एखादा रोमन देव पृथ्वीवर अवतरला असावा असाच दिसत होता. काळ्या शार्प कॅज्युअल शर्टमध्ये आणि रिप्ड जीन्समध्ये. त्या सुंदर करड्या डोळ्यांनी तो कॅमेऱ्यातून आरपार बघत होता. कोणतीही मुलगी हा फोटो पाहून त्याच्यावर फिदा होईल, निश्चित. खाली ठळक मथळा होता. यंगेस्ट, हॉट, सेक्सी बिझनेसमॅन ऑफ द इयर. खरंच त्याच्यासाठीच हे शब्द होते. हा तोच होता, 3 वर्षांपूर्वीचा. असं म्हणत अंजू तिच्या शेजारी येऊन बसली. 3 वर्षांपूर्वी हा या देशातील क्रमांक 1चा बिझनेसमॅन होता आणि जगात 91व्या क्रमांकावर. पण आज या देशाच्या लिस्टमध्येही त्याचं नाव नाही. अंजू चिंताग्रस्त आवाजात म्हणाली. काय? काय झालं त्याला? तेच तर आम्ही 3 वर्षांपासून शोधतोय, पण तो कोणाशी बोलतच नाही. स्वतःला पूर्ण बंद करून घेतलंय. वडील, आई, भाऊ, मित्र कुणालाही जवळ येऊ देत नाही. आई आली तर फक्त तिचा आवाज ऐकतो, पण खोलीत स्वतःला बंद करून घेतो. उत्तरही देत नाही. आधी इथे 10 नोकर होते, त्याने सगळ्यांना हकलून दिलं. मला एकटं ठेवा असं म्हणून. आराध्या शांत होती. मग तुला का ठेवलंय? तिने विचारलं. कारण मला त्याच्या आईने ठेवलंय. त्याला तिचा खूप मान आहे, म्हणूनच त्याने मला कधी हकललं नाही. शिवाय तो मला ओळखतो.
ओळखतो? अंजूने खोल श्वास घेतला. मी 3 वर्षांपूर्वी सुनीता मॅडम यांच्याकडे नोकरीला होते. तो दर विकेंडला आईवडिलांना भेटायला यायचा. तिथून आमचं बोलणं सुरू झालं. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यानेच जुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तिचा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्या मित्राला विनंती करून नोकरी लावून दिली. आमचं घर तारणात गेलं होतं. ते कर्जही त्यानेच फेडलं. जुलीचं लग्न त्यानेच लावून दिलं. मी त्याचे आभार मानले तेव्हा तो फक्त हसून म्हणाला, जुली माझीही बहीण आहे. अंजूच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणूनच सुनीता मॅडमने मला सांगितलं की त्याची काळजी घे, आणि मी लगेच तयार झाले. कारण हा संकेत असा नाही. हा आधी गोड, शांत, काळजी घेणारा मुलगा होता. पण आत त्याच्यात एखादा सैतान बसलाय. आणि तू बरोबर बोललीस. मी त्याच्या शब्दांवर रडत नाही, पण असा माणूस इतका बदलला यावर रडते. आराध्याने थोडक्यात विचारलं. थांब, आत्ताच तू त्याला सनी म्हटलंस? हो, त्याचं खरं नाव सनी शेखर चोप्रा आहे. अरे, मला वाटलं संकेत हेच त्याचं नाव. अंजू हलकसं असली. म्हणूनच मी चिडले जेव्हा तू त्याच्याबद्दल वाईट बोललीस. आराध्या मान खाली घालून म्हणाली, माफ कर अंजू. त्याच्याबद्दल काहीही न जाणता मला असं बोलायला नको होतं. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग आराध्यानेच ती मोडली. अंजू, कदाचित मी मदत करू शकते त्याच्या आतला सैतान बाहेर काढायला. पुढच्या सकाळी. अरे, तू इथे आहेस? अंजू स्वयंपाकघरात आली. सुप्रभात, आराध्याने तिला ग्रीट केलं. काय बनवतेस? अंजूने विचारले. काही विशेष नाही, ब्रेड टोस्ट आणि ऑरेंज ज्यूस. आराध्याने ट्रेमध्ये ज्यूस आणि टोस्ट ठेवले. थांब, हे कुठे नेणार आहेस? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं मिश्रण. त्याला हे आवडणार नाही, ती काहीशी चिंतेने म्हणाली. मी प्रयत्न करेन, आणि तो खाऊन न घेतल्याशिवाय परत येणार नाही. कृपया सावधान राहा, तो तुला दुखावू शकतो. तिच्या आवाजात काळजी होती. तो काही करणार नाही, आराध्याने आश्वस्त करत हसून सांगितले. तिने वरच्या मजल्यावर जाऊन त्याच्या खोलीला ठोठावले. संकेत चोप्रा, आपला नाश्ता. अंजू, दूर जा, मला नकोय, त्याने सांगितले. मी अंजू नाही, मी कोण असाल तरी फक्त दूर जा. त्याचा ओळखीचा आवाज. तो खाऊन घेतल्याशिवाय मी दूर जाणार नाही. सगळं शांत. तुला खायला हवं. तू बहिरा आहेस का? आराध्याने रागात ओरडले. हो, मी बहिरा आहे. तू नाश्ता खाल्ला नाही तोपर्यंत काही ऐकणार नाही. बरोबर, तिने मर्यादा ओलांडली. आराध्याने रागाने दरवाजा उघडला. ती तिथे उभी होती, ट्रेमध्ये ब्रेड आणि ज्यूस धरलेली. काय रे तुला हवंय? मी तुला आधीच सांगितलं होतं, दूर राहा. तो जोरात ओरडला. आराध्याला वाटलं ती घाबरून धावत जाईल, जसं अंजू गेली होती. पण त्याऐवजी ती उभी राहिली. डोळ्यात भीती नव्हती, तिचा आवाज स्थिर होता. आवाजात कणखरपणा. कालच्या तुलनेत ती पूर्ण वेगळी दिसत होती. इतकंच? संपलं? शांत हो. माणूस, तुझा आवाज संपूर्ण घर हादरवतोय. देवाचे आभार, शेजारी नाहीत. बरं, तू दरवाजा उघडलास, हे घे. तिने ट्रे त्याच्या हातात दिली. मी सांगितलंय मला नकोय, त्याने ओरडला. तुला नकोय, पण मला हवंय की तू हे खा. ती हसली. ही हसू. कंट्रोल. हे खा आणि छान ड्रिंकिंग डे साजरा कर, ती हसत सांगत होती. भयानक. संकेतने प्लेट फेकली आणि तिच्या चेहऱ्यावर दरवाजा बंद केला. तोही प्लेट फेकत होता आणि तुकडे झाले. वाईट नाही, चांगली सुरुवात, ती मनाशीच म्हणाली. आराध्या, तू ठीक आहेस का? अंजू धावत आली. मी ठीक आहे, आराध्याने हसून सांगितलं. यासाठीच मी तुला सांगितलं होतं हे करू नकोस, अंजूने सांगितले. अंजू थांब, ही सुरुवात आहे, तो बदलेल, आराध्याने उत्तर दिले. तिने दीर्घ श्वास घेतला. तुला वाटतं? नक्कीच, तो बदलेल, आराध्याने सांगितले. आराध्या रोज हा नियम पाळत राहिली. त्याला नाश्ता देत. सुरुवातीला एका आठवड्यापर्यंत तो प्लेट फेकत राहिला. नंतर हळूहळू आठवड्यानंतर तो एक बाईट घेऊ लागला आणि दिवसेंदिवस त्याने खायला सुरुवात केली. आराध्या आणि अंजू दोघी खूप खुश झाल्या. शेवटी ती यशस्वी झाल्या. अंजूने सुनीताला सांगितले. सुनीताने आराध्याशी बोलून मनापासून धन्यवाद दिले. तुझ्यामुळेच हे झालं, अंजू आनंदाने म्हणाली. नाही, मी नाही केले, आराध्याने उत्तर दिले. हो, तूच केलंय. 3 वर्ष त्याला नियमित न्याहारी नव्हती, तूच हे केले, अंजू म्हणाली. पुन्हा सांगते, मी नाही केले, आराध्याने ठामपणे सांगितलं. मग कोणाने? माझ्या वडिलांनी, आराध्याने उत्तर दिले. तुझे वडील? ती चकित झाली. हो, मी त्या दिवशी त्यांना कॉल केला होता,
जेव्हा तू मला संकेत चोप्राबद्दल सांगितले. आठवडाभर आधी. आराध्याला त्या माणसाला मदत करायची होती. अंजूच्या शब्दांनंतर तिला त्याच्यावर खूप दुःख वाटले. तिने नक्कीच काहीतरी करायचं ठरवलं. विचार केला. समाधान मिळालं. वडिलांना लगेच कॉल केला. अरे स्वीटहार्ट, काय चाललंय? तू मला जागं केलंस, वडिलांनी फोनवर असून सांगितले. माफ करा डॅड, किती वाजले आहेत? सकाळी 2 वाजले आहेत. त्यांनी जंप घेतला. माफ करा डॅड, नंतर कॉल करेन, आराध्याने सांगितले. ठीक आहे, सांग मला. माझी झोप गेली आहे. तुम्हाला खात्री आहे? हो, सांग. मला आश्चर्याने झोप येत नाही. डॅड, अंजूच्या मित्राची गोष्ट आहे. तो गेल्या काही वर्षात दारू पिणारा झाला आहे. पण आधी तो छान माणूस होता. काहीतरी त्याच्यासोबत घडले, पण तो उघड करत नाही. तो आपला वेदना विसरायला दारूत बुडवतो, वडिलांनी उत्तर दिले. हो डॅड, अगदी बरोबर. तू छान आहेस. आता सांग काय करायचं? त्याला परत आणा, आराध्याने म्हणाली. तसं सोपं नाही बटरकप. मी अशा 2-3 प्रकरणांना हजर राहिलो आहे. हे लोक जणू बंद बाटलीसारखे आहेत. आत खूप दाब आहे. उघडणं खूप कठीण आहे. पण एकदा उघडलात की ते फुटतात आणि शांत होतात. म्हणजे तुम्ही म्हणतायस आपण त्याला परत आणू शकत नाही? काय? नाही, आपण आणू शकतो, पण थोडं कठीण आहे. सांगा काय करायचं? मी प्रयत्न करेन. म्हणजे आपण प्रयत्न करू, आपण सर्वोत्तम करू. त्रासात पडणार? वडिलांनी असून विचारले. जसं सांगितलं डॅड, आराध्याने उत्तर दिले. मग शुभेच्छा. प्रथम तुला ठाम राहायला हवं. त्याला जे तुला पाहिजे ते करायला लाव. कधीही सोडू नकोस. दुसरं, त्याच्याकडे काय घडलं हे विचारू नकोस. तो सांगणार नाही, उलट त्याला अजून दुःखी करेल. तिसरं, त्याच्या भोवतालची खरी परिस्थिती दाखव. त्याला त्याच्या जगातून बाहेर काढ आणि शेवटी त्याची कमकुवत बाजू शोध. ती सापडली की तिचा फायदा घेऊन दारू पिण्यापासून रोख. एवढंच. धन्यवाद डॅड, आराध्याने म्हणाली. तुमचं स्वागत आहे बेटा, वडिलांनी उत्तर दिले. डॅड, जर त्याने प्रतिसाद दिला नाही तर काय? आराध्याने संकोचाने विचारले. मी काही नकारात्मक सांगू शकत नाही. जसं मी सांगितलं, तो त्याची सवय सोडेल तोपर्यंत ठाम राहा. डॅड, लव्ह यू. थोडं झोपून घ्या. घेईन. त्यांनी फोन ठेवला. सध्याची वेळ. मला वाटतं तुझ्या वडिलांचे शब्द परिणाम करत आहेत, अंजूने सांगितले. मलाही तसं वाटतं, आराध्याने उत्तर दिले. मग पुढे काय? मला वाटतं मी त्याची कमकुवत बाजू ओळखली आहे. नाही, मदत करा. सोड मला. नाही. संकेत झोपेतून धडधडत जागा झाला. सगळं त्यांच्यासाठी विचित्र वाटत होतं. हृदय जोरात धडधडत होतं. घामाने संपूर्ण शरीर भरून गेलं. कपाळ घामानं ओलं झाले होते. ते अशक्त वाटत होते. शरीर अनियंत्रितपणे थरथरत होतं. एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला जगात असल्याची खात्री केली. शांत हो, हे फक्त एक स्वप्न आहे, त्याने स्वतःलाच सांगितलं आणि खोल श्वास घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ नंतरच त्यांचे घाबरलेले मेंदू शांत झाला. हृदयाचे ठोके सामान्य झाले. सगळं परत स्थिर झालं आणि तो सुरक्षित असल्याची जाणीव झाली. हे संकेतसाठी नवीन नव्हतं. अशा भयंकर स्वप्नांनी तो सतत सतावलेला होता. प्रत्येक रात्री झोपेच्या प्रत्येक तासानंतर हे त्याला त्रास देत होतं. हे सगळं सुरुवातीला ती दूर गेल्यावर सुरू झालं होतं. संकेत भोवती पडलेल्या बाटल्यांपैकी एक उचलून त्यातून एक घास घेतो. घड्याळाकडे पाहिलं. सकाळी 11 वाजले होते. आज आराध्याने त्याला नाश्ता आणला नव्हता. पहिल्यांदाच जेव्हा तिने न्याहारी आणली तेव्हा संकेतने तिला रागावलं होतं. त्याला वाटलं ती पुन्हा कधीच येणार नाही. पण त्याला आश्चर्य वाटलं. ती दुसऱ्या दिवशी अगदी काही झालं नाही असं वागून परत आली. संकेतने तिला प्लेट उडवत ठेवण्यास सुरुवात केली, विचार करत की कदाचित ती थकून जाईल. पण ती थांबली नाही. ती तिचा सुंदर हसरा चेहरा, भीती किंवा संकोच न दाखवता दररोज त्याच्यासमोर उभी राहायची. संकेतला माहीत नव्हतं ती तिच्या जिद्दीपणामुळे होती की तिच्या सौंदर्यामुळे, पण काहीतरी कारणाने ती त्याच्यात हळूहळू प्रवेश करायला लागली होती. स्वतःलाच न समजता संकेत तिच्यासाठी जेवत होता. तिने त्याच्याशी जे प्रकारे वागली त्याला ते आवडलं. ती कधीच काही मागायची नाही किंवा दया दाखवायची नाही. संकेतने एक शर्ट उचलला आणि तिची ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी खाली उतरला. खाली उतरल्यावर त्यांनी एक व्यक्ती सोफ्यावर बसलेली पाहिली. अंजू आणि ती त्या व्यक्तीची काळजी घेत होती. ती कोण? संकेत विचार करत खाली धावला. जेव्हा त्याने त्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याचं हृदय तुटलं. सुनीता, त्याची आई, संपूर्ण उजव्या हातावर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत होती. आई, काय झालं? संकेत जवळ गेला. तिथेच थांब. अंजूने त्याला जवळ येऊ दिलं नाही. सगळं तुझ्यामुळे झालंय.
तिचा आवाज आता रागावलेला होता. हे ऐकून संकेतचं तोंड सुकून गेलं. डोकं फिरायला लागलं. मी मी काय केलं? शब्द शोधत होता. ओह, तुला काही आठवत नाही का? अंजू थांब. आईने तिला थांबवलं. नाही, फक्त सांग काय झालं, संकेतने अधीरतेने विचारलं. तू तिला धडक दिली. त्या शब्दांनी त्यांना विजेच्या झटकेसारखं मारलं. संकेत प्रयत्न करूनही काही आठवत नव्हता. काय? मी? नाही. हो, तूच संकेत. काल रात्री नेहमीप्रमाणे मद्यपान करून. खरं तर ती तुला भेटायला आली. तिने कार पोर्टिकोमध्ये पार्क केली आणि मागे वळली असता तू झपाट्याने येऊन तिला धडक दिलीस. देवाचे आभार, मी आणि आराध्या घरात होतो. आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो आणि तिला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं मुख्य इजा नाही, फक्त फ्रॅक्चर. परत आलो तेव्हा तू आधीच खोलीतून बाहेर आला होतास, तिला लॉक करून. हे सगळं तुझ्यामुळे संकेत चोप्रा. पूर्णपणे तुझीच चूक आहे आणि तुला याचं काही आठवत नाही. खरंच लाज वाटते. अंजूच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता. संकेतला पहिल्यांदाच अंजूमध्ये राग दिसला. हजारो शब्द त्याच्या मनात आले, पण संकेत फक्त हळूहळू म्हणाला, आई, आई, माफ करा. त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो परत आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद केला. काही मिनिटांनी, गोड बाळा, मी आहे, असं आईने दरवाजावर टाळी मारली. अंजू जे म्हणाली ते तुझ्याबद्दल नाही. विश्वास ठेव, हे फक्त तुझ्या हातल्या शैतानाचं काम आहे. संकेतने काही उत्तर दिलं नाही. डोळे अश्रूंनी भरले होते. सनी, काहीही होऊ दे, तू माझा गोड बाळ आहेस. तू जगातला माझा सर्वोत्तम मुलगा आहेस. मी प्रत्येक वेळी तुला बघून गर्वित वाटते. तुझ्या कृतींसाठी कधीच मला पश्चाताप झाला नाही. पण गेल्या 3 वर्षांपासून तू स्वतःसारखा नाही आहेस. मला माहीत आहे तुला कुणालाही जवळ येऊ देण्याची इच्छा नाही, म्हणून तू सगळ्यांपासून वेगळा होत आहेस. पण तरीही मी तुला खूप प्रेम करते. काहीही हो, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मला भूतकाळाची काळजी नाही. मला फक्त तुला उत्तम भविष्य हवे आहे. फक्त माझ्यासाठी नाही, आपल्या सर्वांसाठी हवे आहे. आम्ही सगळे तुला खूप प्रेम करतो. भूतकाळासाठी आपलं आयुष्य नष्ट करू नकोस. फक्त वर्तमानात जग, हेच मी तुझ्याकडे मागते. त्याहून अधिक काही नाही. मला माझा मुलगा परत हवा आहे. आई अश्रूंमध्ये बुडाली. खरंच पहिल्यांदाच 3 वर्षात संकेतने ऐकले की आईने काय बोललं. दरवेळेस जेव्हा ती बाहेर बोलायची तो फक्त दुर्लक्ष करत असे. तिच्या अश्रूंमुळे तो स्वतःच्या केलेल्या गोष्टींसाठी रडायला लागला. तिचं प्रेम या सर्वांनंतरही त्याला अपराधी वाटायला लावतं. आईने स्वतःला सांभाळलं आणि सांगितलं, माझ्या ऐकण्याची खात्री आहे. मी तुला थिएटरमध्ये एक नवीन गोष्ट ठेवली आहे. मला हवं आहे की तू ती पाहशील. मी आता निघते. बाय बेटा. मला हवं की तू माझा जुना सनी बनशील. त्यानंतर ती निघून गेली. काही मिनिटांनी संकेत दरवाजा उघडून दुसऱ्या मजल्यावरील थिएटरमध्ये गेला. त्याने एक सीडी पाहिली ज्यावर नोट होती, माझ्या मुलासाठी, आई. त्याने सीडी प्लेअरमध्ये घातली आणि स्क्रीन पाहायला सुरुवात केली. ती पाहून झाल्यावर त्याच्या मनात एकच शब्द होता, अपराधीपणा. दरम्यान बाहेर, काय झालं? सुनीताने उत्सुकतेने विचारलं. तुम्ही जसं सांगितलं तसं मी त्याला माझं मन काय आहे ते सांगितलं आणि मला खात्री आहे की त्याने ऐकले, सुनीता म्हणाली. बरं आहे. तुम्ही त्याला व्हिडिओबद्दल सांगितलं ना? हो, ठीक आहे. आपण निकालाची वाट पाहू. माझ्या मते हे काम करेल. आराध्या सुनीताजींच्या हातात हात घेते आणि हृदयाला ऊब देणारी हसरी स्मित करते. धन्यवाद, जे काही केलंस त्यासाठी. मी माझा मुलगा परत मिळवणार आहे. ठीक आहे सुनीता काकू, पण तुम्हाला एक गोष्ट वचन द्यावी लागेल. काय? कधीही त्याला कळू देऊ नको की हे सर्व आपली योजना होती. मी कळू देणार नाही. ती हसली. कालच्या आठवणींमुळे धन्यवाद. जर त्याला काल आठवले असते तर आपण आता मरणार होतो. दोघांनी हसून घेतले. मी एक गोष्ट सांगू का? सुनीताने विचारले. हो. तू माझ्या मुलासाठी एक देवदूत आहेस. 2 दिवस झाले होते. संकेत चोप्रा थिएटरच्या खोलीतून अजिबात बाहेर आला नव्हता. आराध्या, अंजू आणि सुनीता यांनी अनेकदा दार ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अगदी नाश्त्यासाठी सुद्धा नाही. फक्त त्या व्हिडिओचा आवाज पुन्हा पुन्हा वाजत असल्याचं ऐकू येत होतं. तिघींनाही वाटू लागलं की त्यांनी काहीतरी चूक केली आहे. मात्र एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, त्याने दारूला स्पर्शही केला नव्हता. त्यामुळे त्यांना आनंद व्हावा की चिंता हेच समजेना. सुनीता दर 2 तासांनी फोन करून विचारत होती, तो बाहेर आला का? वेळ जसजसा पुढे जात होता तशी भीतीही वाढत होती. वेळ जणू गोगलगाईसारखा सरकत होता आणि शेवटी संध्याकाळ झाली. आराध्या, मी शॉपिंगला चालले आहे, अंजू स्वतःच्या खोलीतून ओरडली. तर आराध्या स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती. ठीक आहे, वीकेंड एन्जॉय कर.
आराध्याने हसत उत्तर दिलं. अंजू स्वयंपाकघरात आली. कपडे बदलतच ती विचारते, काही आणू का? नको, मी ठीक आहे. तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आराध्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. 2 दिवसांनी त्याला पाहण्याची उत्सुकता आणि तो ठीक आहे याची खात्री करण्याची आतली धडपड. तिने मनातच कुजबुजली, देवा देवा, प्लीज प्लीज. शेवटी संकेत बाहेर आला. 2 दिवसांपूर्वीचीच शर्ट घातलेली होती. केस विस्कटलेले, डोळे रक्तवर्णी झालेले, खूप रडल्याचे स्पष्ट चिन्ह. तो पूर्णपणे थकलेला दिसत होता. जवळ येत त्याने फुटक्या आवाजात कुजबुजला, मी थोडं बाहेर जातोय. पहिल्यांदाच त्याचा श्वास दारूविरहित होता. डोळ्यात अपराधीपणा होता, पण आतली अंधारी छाया पूर्णपणे नाहीशी झाली होती. पण संकेत, तुम्ही 2 दिवस काही खाल्लंही नाहीत. अशा अवस्थेत? आराध्याने काळजीने विचारलं. मी सांभाळू शकतो, त्याने उत्तर दिलं आणि काही पावलं चालत गेल्यानंतर थांबला. 1 तासात परत येतो आणि खाईन. तो पुन्हा बारमध्ये तर नाही ना जात? अंजूने शंका व्यक्त केली. नाही, आराध्या आत्मविश्वासाने म्हणाली. आज नाही आणि उद्याही नाही. मग कुठे जातोय तो? माहीत नाही, पण नक्कीच बारमध्ये नाही. गाडी चालवतच संकेत मुंबईच्या रस्त्यांवर भटकत होता. कुठे जायचं हेही ठरलं नव्हतं. शेवटी ग्रीन पार्कच्या जवळ गाडी थांबवली. शांत असलेल्या कोपऱ्यात तो जाऊन बसला. डोक्यात गेल्या 2 दिवसात ऐकलेल्या शब्दांचा प्रतिध्वनी सुरू होता. पहिल्यांदा व्हिडिओ खेळल्यावर तो दचकला होता. स्क्रीनवर त्याचे वडील प्रोफेसर शेखर चोप्रा दिसत होते. हाय मुला, खूप दिवसांनी बोलतोय तुझ्याशी. मला माहिती आहे तू चांगल्या अवस्थेत नाहीस. चालतं रे आयुष्यात, कधी कधी असं होतं. कधी रस्त्यात वळणं येतात आणि आपण अडकून बसतो. पण कायम तिथेच थांबणं चूक आहे. मला माहिती आहे तू कठीण काळातून जातोयस, पण आता बाहेर येण्याची वेळ आली आहे. 3 वर्षांपूर्वी प्रत्येक मॅगझिनच्या मुखपृष्ठावर तू असायचास. मला अभिमान वाटायचा की हा माझा मुलगा आहे. मला तोच जुना संकेत, माझा सनी परत पाहायचा आहे. मेहनती, मोहक आणि गोड. मला पूर्ण विश्वास आहे तू स्वतःला पुन्हा उभं करशील. अरे देवा, मी जणू एखाद्या म्हाताऱ्या आजीसारखं बोलतोय. माहिती आहे, मला असं बोलायला आवडत नाही. पण लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझी खूप आठवण येते. तू चेहरा दाखवायचंही थांबवलंस. काळजी करू नको, मी तुझ्या आईसारखं रडणार नाही. मी मजबूत आहे आणि मला खात्री आहे आपण लवकरच भेटणार. त्या व्हिडिओमध्ये पुढे त्याचा भाऊ जिनेश दिसला. त्याने जुन्या आठवणी सांगताना म्हटलं होतं, मला तुझी खूप आठवण येते रे भाऊ, आणि तुझ्या त्या आक्रमक स्वभावाची सुद्धा. त्यानंतर त्याचा मित्र अक्षय दाखवला गेला. त्याने सांगितलं की तो आणि त्याची कंपनी दोघेही त्याची खूप उणीव भासत आहेत. मग त्याची बहीण कोमल, जिचा शाळेत छळ केला जात असताना संकेतने तिच्यासाठी उभा राहिला होता. ती आठवण सांगत होती. शेवटी त्याचे ऑफिसचे मॅनेजर सांगत होते की त्याच्या डांभिक बॉसी स्वभावाची आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे कंपनीची जी अवस्था झाली आहे त्याची जाणीव आता सगळ्यांनाच तीव्रतेने होत आहे. या सगळ्यातून संकेत चोप्राला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हे सगळे त्याच्याबद्दल चिंतेत आहेत आणि तोच त्यांना दुखावत होता. त्याच्या आईसोबत जे घडलं होतं तसं पुन्हा कधीच होऊ नये असा निर्धार त्याच्या मनात जागा झाला. दीर्घ विचाराअंती त्याने शेवटी ठरवलं, त्याला बदलायचं आहे. स्वतःसाठी नाही तर त्याच्या सगळ्यांसाठी. अशातच अचानक मागून एका घोगऱ्या आवाजात कोणीतरी म्हणालं, ओह, इथे आहेस तर. आठवड्याभरापासून शोधतोय तुला. संकेत चोप्राने मागे वळून पाहिलं. काळ्या वर्णाचा 40शीतला एक माणूस, चेहऱ्यावर एक मोठा व्रण, दिसायला धोकादायक. तू कोण भडव्याच्या? संकेतने भुवया उंचावत विचारले. तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडे, तो म्हणाला. गिफ्ट? संकेत काही समजण्याआधीच त्याने तडाखेबाज घुसा मारला. एक तोंडावर आणि दुसरा पोटात. त्या जोरात संकेत जवळच्या गवतावर कोसळला. तोंडातून रक्त यायला लागलं आणि गालाच्या बाजूला एक लांब रेष उमटली. मी काय केलं रे तुझं? संकेतने खाकरत विचारलं. तो माणूस आपल्या चेहऱ्यावरील व्रण दाखवत गुरगुरला. हे दिलंस तूच. काय? एका बारमध्ये तू मला मारलं होतंस. एका मुलीशी गैरवर्तन करत होतो तेव्हा. संकेतला तसं काही आठवेना. तो माणूस पुन्हा लाथ मारायला हात उचलत होता. तोच दूरवरून एक जोडपं धावत येताना दिसलं. त्या माणसाने संकेतचा कॉलर धरला आणि फुसफुसला, पुन्हा माझ्या वाटेत येऊ नकोस. आणि तो तिथून निघून गेला. अरे, तुम्ही ठीक आहात ना? त्या जोडप्यातील नवऱ्याने त्याला उठवलं आणि बाकावर बसवलं आणि बाटलीतलं पाणी दिलं. हो, मी ठीक आहे. संकेतने पाणी गटागट प्यायलं. पोलिसांना फोन करू का? बायकोने विचारलं. नको, गरज नाही, तो म्हणाला. पण तुम्ही रक्ताळले आहात, तिने काळजीने म्हटलं. मी सांभाळेन, थँक्स, असं म्हणून तो तिथून निघून गेला आणि गाडीत बसला. घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे 7 वाजले होते. त्याने दार ठोठावलं.
आराध्याने दार उघडलं. त्याला पाहता क्षणी ती ओरडली, संकेत, तुम्ही उशिरा आलात. अरे देवा, तुम्ही रक्ताळलेले आहात. काही नाही, संकेत चोप्राने म्हणत हात बाजूला करायचा प्रयत्न केला. एक शब्दही बोलू नका, माझ्या खोलीत या, आराध्याने त्याचा हात पकडत ठाम आवाजात सांगितलं. तिने त्याला बेडवर बसवलं आणि कपाटातून फर्स्ट एड किट काढलं. कापसावर औषध घेऊन ती त्याच्या जखमेच्या बाजूला हात नेत होती. औषध लागल्याबरोबर तीव्र जळजळ झाली आणि संकेत वेदनेने खकसन म्हणाला, आह, सॉरी. ती काळजीपूर्वक औषध लावण्याचा प्रयत्न करू लागली. संकेतने तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली होती. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. विस्कटलेला केसांचा बन आणि कपाळावर अलगद पडलेले 2 केस. ती खऱ्या अर्थाने एखाद्या देवदूतासारखी दिसत होती. काय झालं? कुठे हरवलात? आराध्याने त्याला वास्तवात आणलं. एका माणसाने मारलं. त्याने घडलेला प्रकार सांगितला. इतर कोणी विचारलं असतं तर तुमचं काम नाही म्हणून त्याने विषयच बंद केला असता, पण आराध्यासमोर तो बोलू शकत होता. काही बोलू का? तिने विचारलं. हो, माझा काही हक्क नाही तुमच्याबरोबर बोलण्याचा, पण एक गोष्ट सांगते. तुम्ही या दारूमुळे काय मिळवताय? शत्रू आणि एक रिकामं मन. हे पेय तुमचं दुःख कमी करत नाहीत. खरं दुःख कमी करण्याचा मार्ग एकच. ज्यामुळे हे दुःख निर्माण झालं त्या आठवणींना स्वतःतून इरेज करा. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.